पण काही गोशाळा ह्या धंदा निर्माण करण्यासाठी शेतकऱ्याच्या घरावर दरोडा घालण्यासाठी राज्यात तयार झाल्या त्या अशी जनावरं अडवायची यांनी लोक नेमलेली आहेत. पुण्यामध्ये 5-6 पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल होतात आणि त्याच गोशाळेमध्ये येतात. लोक पुढे येत नाहीत याचं कारण आहे प्रशांतजी. याच्यावर बोलायला लागलं तर तुम्ही कसायाची बाजू घेताय, तुम्ही हिंदू नाही. गावगाड्यातल्या माझ्या अरे शेतकऱ्यांना केली, तुम्ही नाही केली. जे आज शेतकऱ्यांच्या म्हशी अडवत आहेत त्यांचं काय म्हशीचं गोठ आहे, त्यांचं काय गाईचं गोठ आहे की ज्यांची जनावरं ज्यांच्या म्हशी आणलेल्या आहेत राणे साहेब ते सुद्धा हिंदू आहेत. त्यांच्या घरामध्ये त्याची लेक रडत आहे. ते राणे साहेबांना छोटे वाटत असतील. माझ्यावर तिने यावं, त्या माय माऊलीच्या डोळ्यातलं पाणी बघावं, मग त्यांना खऱ्या अर्थानं समजेल. राणे साहेब शेतकरी तळमळतो या त्या ठिकाणी. तुम्ही शेतकऱ्याचं दुःख बघा आणि मग तुम्ही मला तुमच्या स्टाईलनं उत्तर द्यायला सांगा, हरकत नाही. फाटक्या सदाभाऊला देवाभाऊनं दुसऱ्यांदा आमदार केलं, नाहीतर आम्ही नसतो झाले रे. राजकारणाच्या पटलावरती देवाभाऊ नावाचा माणूस जर जन्माला आला नसता तर आम्ही राजकारणाच्या पटलावरती आमचा जन्म नसता झाला. त्यांना माहित आहे की या प्रस्थापित मराठ्यांना धडा हाच शिकू शकतो, वाड्याला धडा हाच शिकू शकतो. आणि देवेंद्र फडणवीस हा कसा काय मुख्यमंत्री होतो या, कारण जहागीरदारी तर वाड्याची आहे. नमस्कार, मी प्रशांत गोडसे. लेट्सअप मराठीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. लेट्सअप विशेष या सत्रामध्ये आपण प्रत्येक वेळेस एक विशेष व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीची मुलाखत घेत असतो आणि त्याच्या जीवनातील घडामोडी, जनतेसाठी त्यांनी केलेले काम याचा आढावा आणि मागोवा घेत असतो. शेतकऱ्यांसाठी मनात तळमळ असलेले, शेतकरी चळवळीतून पुढे आलेले शेतकरी नेते सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत. सदाभाऊ खोत, नमस्कार. लेट्सअप मराठीत आपलं प्रथमतः स्वागत करतो मी. नमस्कार भाऊ. शेतकऱ्यांसाठी कायमच तुम्ही 24 तास तुमचा फोन चालू असतो. राज्यातील कानाकोपऱ्यात कोणत्या शेतकऱ्याला असं वाटलं तर त्याच्यावरती म्हणजे त्याच्या विरोधात किंवा त्याच्यावर अन्याय होतो तो थेट तुम्हाला फोन करतो. तुम्ही असे एकमेव नेते सध्या सत्तेत असताना सरकारच्या विरोधात बोलणारे शेतकरी नेते म्हणला जाते आता. प्रशांतजी, असं आहे की आमचा जन्म शेतकऱ्यांच्या घरामध्ये झाला. गाई म्हशीचे गोठे आम्ही सांभाळले. शेतामध्ये बापाबरोबर आम्ही काम केलं. अगदी कोळपं सुद्धा खांद्याला लावून शेतामध्ये आम्ही ओढलं. राजकारणाच्या पटलावरती आमचा जन्म झाला नाही, तर गावगाड्यातल्या शेताभातात राबणाऱ्या माणसाच्या मातीमध्ये आमचा जन्म झालेला आहे. आणि त्या मातीनं आम्हाला लहानाचं मोठं केलं आणि शेतकऱ्याच्या चळवळीमध्ये आज स्वर्गीय आदरणीय शरद जोशींच्या विद्यापीठात आम्ही तयार झालो आणि गावगाड्यातल्या शेतकऱ्याचा लुटीचा इतिहास मांडायला लागलो. आणि त्यातून आम्ही या राजकारणाच्या पायवाटेवरती चालत आहोत. पण आमचा पिंड हा शेतकऱ्याचा आहे आणि त्यामुळं गावगाड्यातला शेतकरी कोणतंही त्याच्यावर संकट आलं तर तो आम्हाला भेटायला येतो. याचं कारण आजही आमचं पाय मातीवरती आहेत. आजही गावगाड्यात आम्ही गेलो की गावातल्या चौकात बसतो, पारावर बसतो, बाहेरच्या कट्ट्यावर बसतो. आजही गावात आम्ही तुकानाना आहे का, सकोताई आहे का, अनुवंशी आहे का, आजही आम्ही गावातनं हाका मारत जातो, अरे बाळवाबा कुणीकडे गेला या काय. कारण आम्ही कधी गावात जाताना गाडीत बसून वरची काच टपावरची बाहेर काढून असं हात करत कधीच गावात गेलो नाही. असं हात करत गेलो असतो तर असंच वर गेलो असतो. आम्ही गावात गेलो खंद्यावर हात ठेवला प्रेमानं. त्यामुळं गावगाड्यातले माय माऊली आमच्या गालावरनं हात फिरवायला लागले. कारण एवढं घट्ट नातं 40 वर्ष या चळवळीमध्ये निर्माण झालं. नुसतं माझ्या भागापुरतं नाही, अखंड महाराष्ट्रामध्ये झालं. आणि त्यामुळं एखाद्या विषयावरती आम्ही नाही बोललो तर माझ्या घरातला माणूस आज तोंडावर बोट ठेवून का बसला या, म्हणून राग सुद्धा माझा शेतकरी अनेक वेळा आमच्यावर काढत असतो. पण आम्ही बोलायला लागलो की तो शेतकरी म्हणतो
की काही का असना, पण आज सदाभाऊ आमचं घराणं मांडायला लागलं आहे. मला हा प्रश्न मी हातात घेतल्यानंतर माझ्याही मनामध्ये प्रचंड धाकधूक होती की पुढं कसं याला ट्रॅगल करायचं. कारण जो प्रश्न मी हातात घेऊन निघालोय ती माणसं फार कुठी आहेत आणि ही जी काही पॅरलर यंत्रणा या राज्यामध्ये गोवंश कायद्याच्या आडुशानं मी त्याच विषयाकडे आता येतोय. मी काल तुम्हाला फुरसंगीच्या एका प्रकरणावरनं, म्हणजे खरं तर तिथं जर बघितलं असेल तर गोवंश हत्या करणं हा बंदी हा राज्यात पण आहे, देशात पण आहे. त्यानंतर जर विचार केला आपण, काल रात्रीपर्यंत म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरात, पोलीस स्टेशनच्या परिसरात ठिय्या मारून बसले होते. नेमकं प्रकार काय होता आणि काय शेतकऱ्यांचं म्हणणं होतं? काय झालं की सुरुवातीला जाळ जोपर्यंत दुसऱ्याच्या अंगणात आहे तोपर्यंत शेजाऱ्याला कधी तिची झळ बसत नाही. कारण गेली अनेक वर्ष या गोवंश हत्या कायद्याबंदीच्या माध्यमातून काही तथाकथित गोरक्ष या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आणि ते व्यापाऱ्याला त्रास देत होते. त्याची झळ शेतकऱ्याला बसत नव्हती. पण हळूहळू व्यापाऱ्याला सुद्धा त्यांच्या मागण्या वाढत गेल्या. तसं व्यापाऱ्यांनी 2-3 महिने झालं गाई म्हशी खरेदीवरती बहिष्कार टाकला आणि मग शेतकरी अडचणीत आला. तो शेतकरी माझ्याकडे आला. माझ्याच गावातल्या काही गाई कसा अडचणीत आला? म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय शेतकरी याच्यात अडचण काय संबंध? म्हणजे व्यापाऱ्यांनी गाय म्हशी घेतल्या नाही, मग शेतकरी अडचणीत यांचा मुद्दा येतोच कुठे येतो? काय आहे, शेतीचं एक अर्थशास्त्र आहे. ते गाई म्हशीच्या गोठ्यात गेल्याशिवाय गाई म्हशीचं अर्थशास्त्र समजत नाही आणि शेतात जाऊन बसल्याशिवाय शेताचा अर्थशास्त्र समजत नाही. माझ्या गावातल्या गायी विकायला शेतकरी ज्यावेळी बाजारला गेला त्यावेळी त्याला अडवलं गेलं. तो वडगावच्या बाजारला जात होता आणि त्या ठिकाणी त्याला उसात नेलं. तो ड्रायव्हरला नेलं, तुझ्या गायी जप्त करणार, टेम्पो जप्त करणार. त्याला हत्यारं लावली, पैसे मागितलं गेलं. ऑनलाईन त्यानं 2 लाख रुपये त्यांच्या खात्यावरती भरलं आणि त्याची प्रूफ माझ्याकडे आहे. नंतर तो गुन्हाही कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली MIDC पोलीस स्टेशनला दाखल झाले. कारण माझ्या हातामध्ये प्रूफ आल्याशिवाय मी बोलणार नाही. ते शेतकरी गावातले माझ्याकडे आले आणि मग गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर मी म्हटलं की यांना मोका लावा. असं म्हटल्याबरोबर वेगवेगळ्या चॅनेलमधून बातम्या आल्या. मला लगेच धमक्या यायला सुरू झाली. मग लगेच वेगवेगळे लोक, बाबा कोणतरी आपल्या बाजूला लढायला उभा राहिलाय म्हटल्याबरोबर लोकांचे मला फोन यायला लागले, लोक भेटायला लागले. मग कोरेगाव तालुक्यातले काही शेतकरी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही म्हैशी व्यापाऱ्याला विकलेल्या होत्या, दुधाळ म्हैशी. नुसतं 1 महिना काही म्हशी व्यालेल्या होत्या, काही म्हशी 15 दिवस येऊन झालेल्या होत्या. अशा 11 दुधाळ म्हशी, म्हणजे माझ्याकडं त्यांचे फोटोही आहेत. थोड्या सुंदर चांगल्या तगड्या म्हशी. आणि म्हणले आता तो व्यापारी पैसे देत नाही. मी म्हटलं व्यापारी का पैसे देत नाही? तर तो म्हणतो आमच्या म्हशी गोशाळेला जमा झाल्या. 2-2 लाख रुपये किमतीच्या म्हशी, 11 म्हशी आणि 10 रेडकं. मग मी म्हटलं आपण चला जाऊया त्या म्हशी आणायला. गोशाळेत जमा झाल्या. पण म्हणलं तुमच्याकडे कागदपत्र? तर ते म्हणले न्यायालयानं आम्हाला आदेश दिलाय की या शेतकऱ्यांचा मुद्देमाल त्यांना परत द्यावा. मग काय झालं? म्हणले गोशाळेत गेलो तो म्हशी नाहीत. ते म्हणायला लागले पर म्हशीला 500 रुपये दर दिवसाला. 2 महिन्याचं एका म्हशीचं 30,000 रुपये, रेडकाला 300 रुपये. ही रक्कम झाली 6 लाख. ते म्हणले आम्ही 6 लाख द्यायला तयार आहे, पण आता आमच्या म्हशी बी गेल्या त्या आणि 6 लाख बी जातील. ती म्हशी दाखवल्याशिवाय आम्ही 6 लाख कसं देणार? पोलिसांना घेऊन गेलेले होते. आणि मग मी पोलीस स्टेशनला शेतकऱ्याला घेऊन आलो. ते जो तपास अधिकारी होता म्हणलं म्हशी आहेत का? 7 म्हशी आहेत. अरे इथं तर म्हणलं 21 आहेत त्या कागदावर, तू 7 कशा म्हणतोय? हा 21 बी असतील या. मग मला संशय आला. मग मी त्या फुरसिंगेच्या द्वारकाधीश गोशाळेमध्ये गेलो. आमचा उकरीटा बघा, अशी गोशाळा, प्रचंड चिकन, तिथं असणाऱ्या जनावरांच्या अंगावरती मोठभर बी मांस नव्हतं, एवढी हालत त्या ठिकाणी मी बघितली. आणि तिथला मालक पळून गेला.
मग काही लोक ऋषिकेश कामटे नावाचा तथाकथित गोरक्षक आला, त्याचा काही संबंध नाही, आला आणि तोच मला प्रश्न विचारायला लागला. गड्या म्हणलो, जे काय चूक झाली असेल, बरं वाईट शेतकऱ्यांच्याकडनं घडला असेल, पण आता न्यायालयानं सांगितले त्यांचा मुद्देमाल द्या, त्या म्हशी द्या. तो म्हणला त्या म्हशी कुरणात चरायला गेल्या. त्या मी बी आश्चर्यचकित झालो. पुण्यामध्ये जनावराला चराव करून कवापासून आली ती? काय आमच्या गावाकडे चराव करून राहिली नाही, पूर्ण राहिली नाही. तर 6 वाजेस्तवर थांबलो तर काय त्या म्हशी कुरणात यायला तयार नाही. त्या पण लहान लहान पिल्ली, महिना 1.5 महिन्याची रेडकं, ती कशी कुरणात चरायला जातील? आणि मग तिथनं आम्ही निघायचा तयार होतो तर त्यानं 5-6 गोंड लगेच बोलवून घेतले आणि धक्काबुक्कीला त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि मी परत पोलीस स्टेशनला आलो. मी म्हटलं की त्यांनी धक्काबुक्की केली, तुमचे पोलीस होते, तुम्ही पंचनामा केलेला आहे, तिथं म्हशी नाही आहेत, तो कुरणात गेले त्या म्हणतोय, आम्हाला म्हशी पाहिजे त्या. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या नेत्यांना एकत्रित बोलवावं, एक व्यापक बैठक घ्यावी. आमचं शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, शेतकरी नेत्यांचं काय म्हणणं आहे, हे म्हणलं त्या ठिकाणी ऐकावं. दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला सांगेन की ज्या म्हशी ज्या टेम्पोतनं येत होत्या, ज्या ट्रक मधनं येत होत्या, त्या ड्रायव्हरला खाली उतरला आणि त्या ड्रायव्हरला म्हणजे जनावराला मारावं अशा पद्धतीनं त्या ड्रायव्हरला त्या ठिकाणी मारलं. हा व्हिडिओ माझ्याकडे आहे. एवढे वाईट पद्धतीनं त्या ड्रायव्हरला मारलं गेलं, तो बेशूध पडला बिचारा. हे झाल्यानंतर मला परत संध्याकाळी हडपसरवरनं शेतकऱ्यांचा प्रश्न आला, फोन आले, काय व्यापाऱ्याचे आले की आमच्या बी म्हशी जप्त केल्या. त्या मग म्हटलं जप्त केल्या तर कागदपत्र काय आहेत का? म्हटलं किती म्हशी जप्त केल्या त्या? तो म्हणला माझ्या 32-33 म्हशी जप्त केल्या त्या दुधाळ. न्यायालयानं मला 2 वर्षापूर्वी आदेश दिलाय की त्या म्हशी त्यांचा मुद्देमाल द्या. मग मी 2 वर्ष पहिल्यापासून तिथं जातोय, तरी सुद्धा त्या म्हशी माझ्या ताब्यात दिल्या नाहीत. आता मला सांगायला लागले ते दिवसाला 500 रुपये प्रमाणे 2 वर्षाचं एका म्हशीचं 3.5 लाख घेऊ द्या. म्हशी तर नाही त्या. म्हणजे मी पोलिसांना सवाल केला, पैसे अरे शेतकरी देतील पण त्या म्हशी त्यांच्या ओरिजिनल म्हशी दाखवा, म्हणजे त्या दाखवा. आता यांच्याकडनं 3.5 लाख घेणार एका म्हशीला आणि 10,000ची रूढ किंमत आणणार तुझी आई म्हणणार. म्हणजे की हे रॅकेट केवढं मोठं आहे. आणि हा ऋषिकेश कामटे नावाचा तथाकथित गोरक्षक हे रॅकेट चालवत. तवर मला दुसऱ्या 25 म्हशीचं आलं, ते सांगली जिल्ह्यात. ते म्हणले आम्ही बी म्हशी विकायला घेऊन निघालो. त्या म्हशी त्याच गोशाळेला, द्वारकाधीश गोशाळेला जमा झाल्या. त्या न्यायालयानं निकाल दिलाय त्या म्हशी शेतकऱ्याच्या ताब्यात द्या, पण त्या म्हशी शेतकऱ्याच्या ताब्यात दिल्या जात नाहीत. म्हणजे पुण्यामध्ये कुठल्याही पोलीस स्टेशनला म्हशी जप्त केल्या तर त्या जमा कुठं होतात? द्वारकाधीश गोशाळेलाच जमा होतात. मग त्याच गोशाळेला म्हशी का जमा होतात? अरे गोवंश हत्याबंदी कायदा आहे, तुम्ही म्हशी कशा जमा करून घ्यायला लागला? ही एक प्रकारची मोठी तस्करी आहे. पण याच्यावर कोण कारवाई करू शकत नाही, ह्याच्यावर कारवाई होत नाही. ह्याच्यावर कारण लोक भीतीपोटी यांच्या विरोधात पुढे येत नाही. आणि कोण पुढे आला तर त्या म्हशी कसायला निघालेल्या होत्या. अरे वर्षानुवर्षे शेतकरी गायी म्हैशी, जर्सी गाय, होस्टन गाय, म्हैस विकत असतो. का विकतो मग म्हैस? कारण दावणीचं जनावर हे शेतकऱ्याची बँक आहे, एटीएम आहे. त्याच्या मुलगीचं लग्न ठरलं की दावणीचं 4 जनावर असली तर 2 म्हशी तो विकतो. घरात कोण आजारी पडलं तर तो 2 म्हशी विकतो. ज्या म्हशी विकलेले शेतकरी आहेत त्यांना आज पैसे मिळालेले नाही. कारण गावगाड्याचा एक व्यवहार असतो की व्यापारी 1 रुपयापासून 100 रुपयेपर्यंत इशारत देतो आणि 15 दिवसानं 20 दिवसानं ते जनावर विकलं की त्या शेतकऱ्याला पैसे आणून देतो. शो व्यवहार वर्षानुवर्ष चालत आलेला. आज त्या शेतकऱ्यांना 2-2 लाख रुपये एका म्हशीचं मिळालेलं नाही. त्या द्वारकाधीश गोशाळेच्या माध्यमातून ऋषिकेश कामटे नावाच्या तथाकथित गोरक्षकानं 80-90 म्हशीचं माझ्याकडे पुरावा आली ती न्यायालयानं आदेश दिलेली. त्या सगळ्या म्हशी त्यानं विकून टाकलेल्या आहेत.
आणि यांच्या मारापुटी कोण येत नाही. बरं कोणी बोलावं. तुम्ही जे म्हणताय त्यांनी 80-90 म्हशी विकून टाकल्या, याचा पुरावा आहे तुमच्याकडे? आता त्या म्हशीच दिसना त्या गोशाळेत. अच्छा. सगळ्याच म्हशी कशा कुरणात जाते त्या. 6 वाजल्या 7 वाजल्या तर त्या कुरणातनं मागं कशा येणार झाल्या त्या. असं कोणता कुरण आहे की तिथं जसं हत्ती वाघ राहते तसं म्हशीच राहते त्या. असं काही पुण्यामध्ये असा झोन बनवलाय का? जर बनवला असला तर आम्ही आमची राज्यातली मसरं घेऊन येतो तिथं त्या झोन मध्ये. मी फार मोठं राज्यामध्ये ऐतिहासिक कुरण पुणे क्षेत्र हे पहिल्यांदाच मी ऐकलंय. पुण्यामध्ये सगळे गुंठा मंत्री आहेत, तिथं कुरण मंत्री कसे आले? गुंडा मंत्री? गुंडा मंत्री आहेत सगळे. कोण गुंडा मंत्री? नाही तिथं महाराष्ट्राला इतिहास माहिती आहे मला, त्याच्यात नाही. माझ्या दृष्टीनं हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे. ज्या शेतकऱ्याचं शेणामुठात हात आहेत, त्यांच्या बायका पोरांचे नख सुद्धा झजलेले आहेत बिचाऱ्यांचे. त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात आज खऱ्या अर्थानं पाणी आहे. आणि याचा परिणाम काय झाला? आता जर्सी गायला खोंड झाला तर सांगोल्याच्या बाजारामध्ये शेतकऱ्यांनी खोंड सोडले, कुत्र त्याचे लचकं तोडायला लागले. भाकड गायला पूर्वी आमच्या 60,000 70,000 रुपयाचं जर्सी होस्टेलला, आज तिला कोण घ्यायला तयार नाही. जर्सी गाय जर घरामध्ये अडचण आली, विकायला निघालं तर आज वाहनवाला येणा झालाय का, तर वाहन जप्त होतंय, रस्त्याला मार बसतोय. आज महाराष्ट्रातले जनावरांचे बाजार ओस पडायला लागलेले आहेत. त्यामुळं शेतकरी आता जनावर पाळायचं का नाही या चिंतेमध्ये आज महाराष्ट्रातला खऱ्या अर्थानं आहे. जर तुम्ही बघितलं तर राज्यातल्या शेतकऱ्यांच्याकडे 3 कोटीपेक्षा जास्त जनावर आहेत. गोशाळा 950 आहेत, त्यांच्याकडे 2 लाखच जनावर आहेत. काही गोशाळा चांगल्या आहेत, कारण कनेरी मठाची कोल्हापूर जिल्ह्यातली काडसिद्धेश्वर महाराजांनी चालवलेली गोशाळा ही नामांकित गोशाळा. पण काही गोशाळा ह्या धंदा निर्माण करण्यासाठी, शेतकऱ्याच्या घरावर दरोडा घालण्यासाठी राज्यात तयार झाल्या. त्या अशी जनावरं अडवायची यांनी लोक नेमलेली आहेत. वाहनं अडवायची, पोलीस स्टेशनला जमा करायची, ती परत गोशाळेकडे आणायची. त्या ठराविक गोशाळेकडे यायला लागली. पुण्यामध्ये 5-6 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल होतात आणि त्याच गोशाळेमध्ये येतात. बरं त्या गोशाळेमध्ये मी गेलो, 2 अगदी हडबड झालेल्या 2 म्हशी बघायला मिळाल्या, 15-16 गायी बघायला मिळाल्या. आणि ह्या आमच्याच म्हशी, आमची रडकं, पहिल्या शेतकऱ्यांच्या 50-60 म्हशी ह्याच एवढ्या पूर्णात कशा गेल्या? बाकीच्याला पुरून दिसला नाही का? आणि लोक पुढे येत नाहीत. याचं कारण आहे प्रशांतजी, याच्यावर बोलायला लागलं तर तुम्ही कसायाची बाजू घेताय, तुम्ही हिंदू नाही असं त्याचं लगेच नामकरण होतं. पण सत्तेत तुम्हीच आहात, सत्ता तुमच्या ताब्यात आहे. मागचे 2.5 वर्ष घ्या, आता नवीन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसलेले आहे. मग घोडा अडते नेमकं कुठं? एक आहे की हा प्रश्न गेल्या आठवड्यात माझ्या हातामध्ये आला. निश्चितपणानं मी आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे, कारण शेतकऱ्यांच्या मध्ये मोठा असंतोष आहे. आणि म्हणूनच म्हणलो की सगळ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांना तुम्ही बोलवा आणि खरं दुखणं शेतकऱ्याचं काय आहे तुम्ही ऐकून घ्या. आज गोपालक मोठ्या संकटाला, अडचणीला या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं आज तोंड द्यायला लागलेलं आहे. त्याला यातनं बाहेर काढणं आता अत्यंत गरजेचं आहे. नसेल तर जनावरांचा बाजार आपण बंद करून टाकूया. या देशामध्ये 3,85,000 मेट्रिक टन मांस आपण परदेशामध्ये निर्यात केलेलं आहे. आदरणीय मोदी साहेबांनी त्याचं कौतुक केलेलं आहे. आदरणीय मोदी साहेबांचं मी अभिनंदन करेन की ते म्हणले अमेरिकेचा शेतमाल आणि दुग्धजन्य पदार्थ मी माझ्या देशात येऊ देणार नाही, माझ्या शेतकऱ्याचं नुकसान करणार नाही. आज त्या शेतकऱ्याची नुकसान व्हायला लागलेलं आहे. आता खऱ्या अर्थात देशामध्ये 63 कोटी लिटर दूध हा शेतकरी तयार करतोय. राज्यामध्ये 2 कोटी लिटर दूध हा शेतकरी तयार करतोय. आणि तथाकथित गोरक्षक कॉर्पोरेट कंपन्यांच्या ऑफिस थाटावी तशी थाटायला लागलेली आहेत. गायी म्हशी कुठे आहेत? गावगाड्यात. ऑफिस कुठे आहेत? पुण्यात, मुंबईत, शहरांच्या मध्ये यांचे ऑफिस आहेत. गोरक्षक म्हणजे काय? गायीची सेवा करणारा. गोरक्षक म्हणजे असा नाही शेतकऱ्याला मारणारा, वाहनं जप्त करणारा, त्यांच्या म्हशी घेऊन जाणारा, त्यांच्या म्हशी विकणारा. तो गोरक्षक असत नाही. सेवक हा मारत नाही कुणाला. कारण माझ्याकडं मगाशी व्हिडिओ दाखवला तसा हा एक शेतकरी
माझ्याकडं ओम कृष्ण गुरंग नावाचा कोलवडी गावातला काळभोरचा लोणी काळभोरचा एक पोरगा आहे. त्यानं यांना विरोध केला. अशा पद्धतीनं जनावर नेताना त्याला कसं मारलंय, किती वाईट मारलंय. त्याची पाठ सोलून काढली. दुसऱ्या बाजूला त्याचा हात सुद्धा फ्रॅक्चर झालाय. हो, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय. हा कोण आहे? ऋषिकेश कोमटे नावाचा तथाकथित गोरक्षक. त्यानं ही गुंड पाळली ती आणि त्यानं डोकं भारी चालवलंय. गोशाळा एकाच्या नावावर काढल्या. उद्या जर हे सगळं बिंग बाहेर आलं तर जो गोशाळेचा मालक आहे तो तुरुंगात जाईल. मी नामा निराळा राहिलो, माझ्यावर काही गुन्हा दाखल होणार नाही. आणि तो बोलताना एवढा थंड डोक्यानं, शांत डोळ्याला टावील बांधून असा नमस्कार करून एवढा गोड बोलतोय, म्हणजे थंड डोक्याचा गुन्हेगार आहे तो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं राज्यातला शेतकरी प्रचंड चिंतेत आहे. तो घाबरलाय. कारण जर्सी गाईचा खोंड अवताला नाही चालत. ज्या एका बाजूला आज शेतकऱ्याची भावना, भूमिका खऱ्या अर्थाने हे जाणून घेतली पाहिजे. देशी गायला परत, आणि मी म्हणतो ते लगेच देशी गाईच करायला लागली. ती देशी गायला, खिल्लार गायला मराठवाड्यात वेगवेगळ्या जातीनं देशी गायीला ओळखलं जातं. विदर्भामध्ये वेगवेगळ्या जातीनं ढवळी, पवळी अशा नावानं सुद्धा ओळखलं जातं. या गायला शेतकरी गोमाता मानतो. देशी गायला, खिलारी गायला शेतकरी गोमाताच मानतो. शेतकरी देशी गायला, खिल्लार गायला, ढवळा पवळा गायला देशी वाहनाच्या कधीही बाजारात विकत नसतो. तो पै पाहुण्याला कालवड झाली तर पाळायला देतो. एखाद्याचं लग्न होत नसेल तर लक्ष्मी म्हणून तिला पाळायला देतो. हे मी सातत्यानं देशी गाय का म्हणतोय, तर ही देशी गायच्या गोमातेच्या आडुशानं शेतकऱ्याचा गोटा दह्या दुधाचा लुटत आहे. म्हणून मी सारखं म्हणतोय देशी गाय आमची गोमाता आहे. तिची जपणूक कोणी केली? तिची जपणूक गावगाड्यातल्या माझ्या अरे शेतकऱ्यानं केली. तुम्ही नाही केली. जे आज शेतकऱ्यांच्या म्हशी अडवत आहेत त्यांचं काय म्हशीचं गोठा आहे? त्यांचं काय गायीचं गोठा आहे? अरे शेणामुतात हात माझ्या गावगाड्यातल्या माय माऊलीचा आहेत, माझ्या लेकरा बाळांचा हात आहेत. आणि तुम्ही आमच्या गोठ्यावर दरोडा घालायला लागलाय. आणि कोण म्हणत असेल सदाभाऊ तुम्ही का बोलताय? अरे मी शेतकऱ्याचं लेकरू आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे. मला बोलावं लागेल, कारण त्याच्या शेताची राखण करायला मला शेतकऱ्यानं बसवलंय. मला राखण्या म्हणून शेतकऱ्यानं तळ हातातल्या फोडाला जपावं असं या सदाभाऊला, या राज्यातल्या शेतकऱ्यानं जपलं. कारण माझं जगणं मरणं हे माझ्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यासाठी आहे. त्याच्यासाठी मला जगायचं आहे, त्याच्यासाठी मला लढायचं आहे. भले मला हे लढताना मरण आलं तर मी माझं सौभाग्य समजेल. कारण शेतकऱ्यासाठी लढता मला ध्येय ठेवता आला. आणि म्हणून ही लढाई गावगाड्यातल्या शेणामुतात हात असणाऱ्या माझ्या शेतकऱ्याचे. आता गोरक्षकांचा विषय आला. गोरक्षकांवरती तुम्ही आरोप करताय की ही ते एक प्रकारची तस्करीच करताय. पण आता गोरक्षकांच्या पाठीमागे हिंदुत्ववादी सरकार आपलं सत्तेत आहे, केंद्रातले, ते देखील आता तुमच्या विरोधात म्हणजे दंड थोपटू शकतात. असं आहे की मी माझ्या गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या व्यथा मांडतोय. आम्ही गावगाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये जात असतो. ते बिचारे आम्हाला सांगायला लागले, बोलायला लागले. आणि मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, हाडामासाच्या शेतकऱ्याचा पोरगा आहे, शेतीत राबलेला सदाभाऊ खोत आहे. आणि त्यामुळं मी माझ्या बापावर अन्याय होतो. माझ्या बापाला दिवसा ढवळ्यात त्याचा गोठा लुटला जातो. आणि मी जर शांत बसलो तर निश्चितपणानं काळ मला माफ करणार नाही. मला माहित आहे मंत्री नितेश राणे देखील आता तुमच्यावर आरोप करतील. आता
तुम्हाला टार्गेट करतील आता? नितीश राणे साहेबांना मला राज्यातल्या गोपालकाच्या वतीनं आणि शेतकऱ्याच्या वतीनं एक विनंती करायची आहे. सदाभाऊला हा महाराष्ट्र ओळखतो. मी जन्मजात हिंदू आहे. काळानुसार मी हिंदू होत नाही. माझा बाप हिंदू होता, माळकरी होता, माझी आई माळकरी आहे, माझी लेकरं माळकरी आहे. पांडुरंगाचं मंदिर मी गावात बांधलंय, ग्रामदेवतेचं मंदिर मी गावात बांधलंय. गेली 35 वर्ष माझ्या बापानं चालू केलेलं पारायण मी चालवतो या. त्यामुळे मी हिंदू आहे. काळानुरूप हिंदू नाही म्हणजे नेमका याचा अर्थ काय? मला त्याच्यात जायचं नाही. मी सांगितलं की मी हिंदूच आहे. आलं का लक्षात? आणि दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला सांगेन की ज्यांची जनावरं, ज्यांच्या म्हशी आणलेल्या आहेत राणे साहेब, ते सुद्धा हिंदू आहेत. त्यांच्या घरामध्ये त्याची लेक रडत आहे. त्या घरामध्ये त्याची शेतकऱ्याची माऊली रडत बसली आहे. माझी 2 लाखाची म्हस गोशाळेतनं लंपात झाली या. अरे 2 लाख गावगाड्यातल्या शेतकऱ्याला, माय माऊलीला, लेकराला आभाळा एवढं मोठं आहे. ते राणे साहेबांना छोटे वाटत असतील. माझ्यावर तिने यावं, त्या माय माऊलीच्या डोळ्यातलं पाणी बघावं, मग त्यांना खऱ्या अर्थानं समजेल. जनावरं बघितलं तर जे शेतकरी पाळत आहेत, ज्याचं जळतंय त्याचं दुखतंय. मी राणे साहेबांना म्हणेल की द्वारकाधीशचा गोशाळा जाऊन बघा, आमचा उकरंड भरा. अशी ती खऱ्या अर्थानं गोशाळा आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी पाठराखण जरूर करावी त्यांची. जे चांगले गोरक्षक आहेत त्यांची जरूर करावी. पण शेतकऱ्यांच्या म्हशी 90 विकलेल्या आहेत, त्यांची पाठराखण आज नितीश राणे साहेब करायला लागलेले आहेत. ही अपेक्षा माझी त्यांच्याकडून नव्हती. ते मला म्हणले की गोरक्षक सदाभाऊला त्यांच्या स्टाईलनं उत्तर देतील. राणे साहेब, सदाभाऊला माझ्या शेतकऱ्यासाठी मरण आलं तरी ते मरण मी पत्करन. पण तुम्ही ज्या शेतकऱ्यांच्या गोट्यातल्या म्हैशी लुटल्या गेल्या त्यांचे अश्रू तुम्हाला पुसाता येत नसतील तर पुसू नका. पण त्या शेतकऱ्यांच्या, त्या मायमाऊल्यांच्या जखमेवरती किमान मीठ तरी चोळू नका. कारण हे मी बोलत आहे हातात कागद घेऊन बोलत आहे. हे मी बोलत आहे पुरावा घेऊन बोलत आहे. हे मी बोलत आहे न्यायालयाचा आदेश घेऊन बोलत आहे. राणे साहेब, शेतकरी तळमळतो या त्या ठिकाणी. तुम्ही शेतकऱ्याचं दुःख बघा आणि मग तुम्ही मला तुमच्या स्टाईलनं उत्तर द्यायला सांगा, हरकत नाही. गावगाड्यातली माणसं ही वर्षानुवर्ष ऊन वारा पाऊस आसमानी सुलतानी संकट याच्याशी राणे साहेब लढत आलेले आहेत. तुम्हाला काय दुःख कळणार आहे? ज्यांच्या म्हशी विकल्या गेलेल्या आहेत त्यांचं दुःख तुम्हाला नाही समजणार. कारण जो शानघाण काढतो, ज्याचा शेणामुदात हात आहे, जो जनावराची धार काढतो, जो जनावराला चारा पाणी वैरण आणतो, लेकरापेक्षा जास्त जपतो, त्याचं दुःख तुम्हाला कळणार नाही. ज्याच्या वंशी जावं तेव्हाच ते कळो. तुम्ही त्या वंशात गेला नाही, तुम्ही गोठ्यात नाही वाढला हो, आम्ही गोठ्यात वाढलो. या भाऊ, खरं तर आता तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणारच आहात. या मुद्द्यावरती तुम्हाला आता तुम्ही निवेदन देणार आहात, भेट पण होईल. नितेश राणेंचं तुम्ही त्यांच्याविषयी तक्रार करणार का मुख्यमंत्र्यांकडे? कारण की ज्या पद्धतीने गोरक्षक स्टाईलने तुम्हाला त्यांनी म्हटलं, गोरक्षक स्टाईलने तुम्हाला उत्तर दिलं जाईल, त्यामुळे तुम्ही त्यांची तक्रार करणार का मुख्यमंत्र्यांकडे? कारण मी काय त्यांची तक्रार करणार नाही मुख्यमंत्र्यांच्याकडं. त्याने त्यांचे काय स्टाईल असेल त्यांना माहीत. कारण मी शेतकऱ्यांचा पोरगा आहे, शेणामातीतला पोरगा आहे. त्यामुळे मला माझ्या शेतकऱ्याच्या व्यथा महत्त्वाच्या आहेत. या देशामध्ये 2 देश आहेत, एक इंडिया आहे आणि एक भारत आहे. मी भारतातला आहे. त्यामुळे इंडियावाले काय बोलले हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही. भारतात शेतकरी राहतो, शेतमजूर राहतो. काय मला त्याची बाजू, त्याचं दुःख मला कळतं.
आणि ते लोक आम्हाने भारतातले लोक आम्हाने मंत्री बोलतात. नितेश राणे इंडियामध्ये राहतात का? ते कुठं राहतात मला नाही माहित. मी भारतात राहतो आजही. मी गावाकडे माझ्या मूळ गावात राहतो, शेतात राहतो. आजही माझ्याकडे जनावरांचा गोठा आहे. माझी बायको आजही शानगान करते. सकाळी 7 वाजता जर तुम्ही गेला गावाकडे तर माझी बायको गोठ्यात दिसल शानगान करताना, धार काढताना. भाऊ, हे तुम्ही जे सगळं करताय, तुम्हाला मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही, राज्यमंत्रीपद दिलं नाही, यावरून तुम्ही करत असल्याचा आरोप आता म्हणजे अनेक जण करताय. म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर विरोधक पण बोलताय की सदाभाऊंना कुठं स्थान दिलं गेलं नाही, त्याच्यामुळे ते अशा पद्धतीचं म्हणजे अधूनमधनं काहीतरी करत असतात. प्रशांतजी, त्या व्यवस्थेमध्ये जशा नाण्याला 2 बाजू आहेत तशा व्यवस्थेमध्ये 2 बाजू आहेत. अगदी बरोबर. एक प्रस्थापितांची बाजू आहे आणि एक विस्थापितांची बाजू आहे. आम्ही विस्थापितांच्या बाजूनं लढत असतो आणि प्रस्थापित हे धनदांडगे आहे. मी नेहमी म्हणतो आमची लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, वाडा विरुद्ध गावगाडा आहे. आम्ही गावगाड्यातले आणि हे सगळे धनदांडगे ज्यावेळी विस्थापितातला आवाज बाहेर निघायला निघतो त्यावेळी त्याला घेरला जातो, त्याच्यावर आरोप केले जातात. अरे सदाभाऊ जो मंत्री झाला, मी प्रजाळपणानं सांगतो, सदाभाऊ जो मंत्री झाला तो मला भारतीय जनता पक्षाने मंत्री केला. माझा नेता हा देवाभाव आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढतोय म्हणून फाटक्या सदाभाऊला देवाभाऊनं दुसऱ्यांदा आमदार केलं. नाहीतर आम्ही नसतो झाले रे. राजकारणाच्या पटलावरती देवाभाऊ नावाचा माणूस जर जन्माला आला नसता तर आम्ही राजकारणाच्या पटलावरती आमचा जन्म नसता आमचा जन्म झाला. कारण देवेंद्र फडणवीस या माणसाचं नाव देवेंद्र देशमुख असतं, देवेंद्र पाटील असतं तर सदाभाऊ खोत नावाचा माणूस हा आमदार झाला नसता, मंत्री झाला नसता, गोपीचंद पडळकर जन्माला आला नसता. ही फाटकी माणसं देवेंद्र फडणवीस हे आडनाव असल्यामुळं राजकारणाच्या पटलावरती जन्माला आली. माझ्या नेत्याला मी जाऊन सांगेन माझ्या शेतकऱ्याच्या व्यथा, मी माझ्या नेत्याच्या समोर टाहो फोडून सांगेन की माझ्या ह्या गावगाड्याच्या व्यथा आहेत. त्यामुळं माझ्यावर कोण स्टाईल मारतंय काय त्यांच्या समोर मला जायचं नाहीये. मला जायचं आहे माझ्या नेत्याच्या समोर, व्यथा घेऊन जाय. ज्याला व्यथा समजतात त्याच्यासमोर मला जायचं आहे. ज्याला स्टाईल समजते त्याच्यासमोर व्यथा कशा समजतील. त्यामुळं मला मंत्रीपद वगैरे हे ज्या काही भंपक कल्पना काही लोक मांडायला लागलेले आहेत, देवाभाव मुख्यमंत्री होणं ते बघणं हे माझं स्वप्न होतं. ते स्वप्न साकार झालंय. अरे मुख्यमंत्रीच माझा आहे तर मला काय करायचं आहे मंत्रीपद. माझ्या घरातलाच माणूस मुख्यमंत्री झालाय, मला काय करायचं आहे बाकी. मला कशाची गरज नाही. माझा माणूस झाला, मी समाधानी आहे. त्यामुळं हे डोक्यातनं ज्यांच्या असं हे का आता यांच्या डोक्यात यायला लागलं, प्रश्न महत्वाचा आल्यावरच का डोक्यात यायला लागलं. मग सदाभाऊ ज्यावेळी गप्प बसला होता त्यावेळी का म्हणले नाहीत त्याला मंत्रीपद मिळालेलं नाही म्हणून सदाभाऊ गप्प बसलाय. म्हणजे गावगाड्यात म्हण आहे, घोड्याला घेऊन चालायला लागला तर ह्याला काय अक्कल आहे का. एवढं घोडं आहे आणि घोड्याला घेऊन चालायला लागला. घोड्यावर बसला तर ह्या घोड्याला कळतं का. घोडं भेंडाळ असेल ना, घोड्यावर कसा बसलाय. कारण एक समाजामध्ये हे धनदांडगे प्रस्थापित यांचं सुद्धा एक मोठं रॅकेट आहे, ते विस्थापिताचा आवाज दाबण्याचं. त्यामुळे माझा आवाज हा माझा नाही, हा गावगाड्यातला शेतकऱ्याचा. त्याचा प्रश्न घेऊन आहे. मला श्रेयवाद लाभ, अरे मग 35-40 वर्षात गेलो असतो ना आम्ही प्रस्थापित पक्षांच्या बरोबर. बोलतो एक महत्वाचा मुद्दा असा मांडला की देशमुख पाटील जर असते मुख्यमंत्री तर मी आमदार झालो नसतो, मी झालो नसतो, पडळकर झाले नसते. म्हणजे तुम्ही एका ठराविक समाजाला लक्ष इथं पाटील देशमुख या घराण्यामध्ये बी गरीब मराठे आहेत, हे लक्षात घ्या. विस्थापित मराठ्यामध्ये गरीब पाटील देशमुख असेल हे सगळे आले. मग त्याच्यात जाधव आले, त्याच्यात कदम आले, शिंदे आले, पवार आले, आलगुडे आले, असे अनेक आमची मराठ्यांची नाव आहेत. लक्षात आलं. मला तुम्हालाच प्रशांतजी मी सांगेन की वाळवा तालुक्यामधून, ज्या तालुक्यातून मी आलो, आता आपण त्या तालुक्याचाच इतिहास मांडूया. काय
भारतीय जनता पक्षानं अण्णासाहेब डांगे, त्यांना आम्ही आप्पा म्हणतो, त्यांना विरोधी पक्ष नेता केला, त्यांना आमदार केलं. आता त्याच ठिकाणी साळुंके आप्पा म्हणून एक आहेत आमचे, त्यांना आमदार केलं. साळुंके आडनाव डांगे, साळुंके, आणि नंतर खोत झाला. मग या साळुंक्यांना, डांग्यांना, खोताला ही संधी कोणी दिली की जो वाळवा तालुका मतदारसंघ आहे ती संधी देवाभाऊनं दिली. लक्षात घ्या, तुमच्या 18 पगड जातीला बरोबर घेऊन जाणारं हे नेतृत्व आहे. लक्षात आलं? 18 पगड जातील, संपूर्ण गरीब मराठा, विस्थापित मराठा हा देवाभाऊच्या बाजूने आहे. त्यांना माहित आहे की या प्रस्थापित मराठ्यांना धडा हाच शिकू शकतो, वाड्याला धडा हाच शिकू शकतो. आणि म्हणून मी त्या अनुषंगानं बोललो की ह्या माणसामुळं आमचा राजकारणामध्ये उदय झाला. त्यामुळं हा जो मी प्रश्न हातात घेतलेला आहे तो शेणामुठात राबणाऱ्या गावगाड्यातल्या गोपालकाचा, शेतकऱ्याचा प्रश्न आहे, तो मी हातात घेतला. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे आणि ते आता 27 तारखेपासून मुंबईत आता ते आझाद मैदानावरती आता सगळे सोयरे ह्या शब्दासाठी आंदोलन बसणार आहे. आणि यावेळी त्यांनी ठरवलंय की आता JR हातात घेऊनच परत जायचं. दुसऱ्या बाजूला त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आईच्या नावाने एक उद्गार काढला होता, त्यावरती ते म्हटले बोलून गेले. ते म्हटले मी बोललो असेल, मात्र आमच्या आया बहिणींवरती देखील अशा पद्धतीचे हल्ले झाले तेव्हा ती माता कुठे होती असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर तुमचं मत काय? नाही, मला वाटतं की देवाभाऊच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर त्यांना या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नावरती सातत्यानं घेरलं गेलं. दुर्दैवानं ज्यांना मी गुरु मानतो आणि ज्यांना मी माझा नेता मानतो ते आदरणीय शरद जोशी आणि त्याच्यानंतर देवाभाऊ, दुर्दैवानं जातीच्या अनुषंगानं या राज्यामध्ये अनेक वेळा त्यांना घेरलं गेलं. कौटुंबिक त्यांच्यावरती आरोप अनेक वेळा झाले. माणूस सगळं सहन करू शकतो, पण ज्यावेळी कुटुंबावरती, ज्यांचा काही कुटुंबाचा ह्याच्यामध्ये संबंध नसतो, ज्यावेळी हल्ले होतात खायच्या पातळीवरती जाऊन, त्यावेळी माणसाचं मन प्रचंड दुःखी झालेले असते. आणि या सगळ्यातनं देवाभाऊ नावाचा हा बहुजन समाजाचा नेता निश्चितपणाने यातनं गेलेला आहे. त्याच्या बौद्धिक कौशल्यावरती, त्याच्या कामाच्या श्राद्धेवरती, त्या माणसाजवळ व्हिजन आहे, त्या माणसाजवळ दूरदृष्टी आहे. त्या माणसाला माहीत आहे की या महाराष्ट्राला आपल्याला पुढं कसं घेऊन जायला लागेल, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कसं पुढं घेऊन जायला लागेल, महाराष्ट्रात उद्योगधंदा कसा वाढवायला लागेल, हे त्याच्याकडं व्हिजन आहे, टॅलेंट असणारं व्यक्तिमत्व आहे. त्या माणसानं जग पाहिलंय, मला जगाबरोबर माझं राज्य घेऊन जायचं आहे, असं एक दूरदृष्टी असणार हे खऱ्या अर्थानं नेतृत्व आहे. आणि म्हणूनच त्या माणसाला कळलं की आभाळ बरसतंय, पाणी वाहतंय, पण पाणी साठवायला भांड मात्र आमच्याकडे नाही. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावगाड्याला भांड तयार करून दिलं. हे भांड तयार करून दिलं या शब्दामध्ये फार मोठा अर्थ आहे. म्हणजे तो माती बरोबर मला काम करायचं आहे ही भूमिका त्या माणसानं खऱ्या अर्थानं राबवली. आणि म्हणून मला वाटतं की आज महाराष्ट्रातला कष्टकरी वर्ग, 18 पगड जातीची माणसं, गावगाड्यातला शेतकरी, शेतमजूर, भाराबुलतेदार, हा सगळा त्याच्यावर विश्वास ठेवून त्या व्यक्तिमत्वाच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे. प्रश्न राहिला आदरणीय जरांगे साहेबांचा. निश्चितपणाने त्यांनी मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून गेले अनेक दिवस ते चळवळ करत आहे. त्यांनी सरकारबरोबर संवाद साधावा, सरकारनं त्यांच्याबरोबर संवाद काढावा. कोणताही विषय, कोणताही प्रश्न हा संवादाच्या माध्यमातून सुटू शकतो. कायद्याच्या चौकटीमध्ये काय बसू शकतं, काय आपल्याला मिळू शकतं, याचा एक तिने आराखडा, रूपरेषा तयार केली असेल. त्या दृष्टीतून हा प्रश्न पुढे घेऊन जाणं योग्य राहील असं मला वाटतं. नाही, माझा मूळ प्रश्न असा होता, मुख्यमंत्र्यांच्या आईवरती शब्द काढणं, अपशब्द वापरणं हे कितपत योग्य? राजकारण ही भाषा शोभते का? एक आहे की या देशातल्या
प्रत्येकाची आई, प्रत्येकाची माता ही देवा समान असते. अगदी बरोबर. आपण दुश्मन जरी असला आणि त्याची आई जर पुढे आली तर आपण तिच्या पायावरती डोकं ठेवतो, तिचं दर्शन घेतो. कोणत्याही मातेविषयी खऱ्या अर्थानं अपशब्द काढणं हे अयोग्य आहे. जर आम्ही प्रशांत भाऊ जर समोरच्या मातेचा आदर ठेवत नसेल तर निश्चितपणानं आमच्या मनामध्ये कुणाचा आदर आहे, आदर्श आहे, हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून मला वाटतं की हे गैर आहे. भाऊ, आता खरं तर बघितलं राज्यामध्ये बेमोसमी पाऊस झालेला आहे, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, अनेक शेती पिकं जर बघितली पाण्यात गेलेली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. राज्य सरकारकडनं आज मदतीची घोषणा होऊ शकते. काय वाटतं तुम्हाला, काय सरकारकडनं काय देणं अपेक्षित काय आहे की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटीदर्श परिस्थिती निर्माण झाली. महापूर हे काही भागामध्ये आला. शेतकऱ्यांची शेतही मोठ्या प्रमाणामध्ये वाहून गेलेली आहेत. पिकांचंही नुकसान झालेलं आहे आणि सरकारनं पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. निश्चितपणानं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, पाठीशी राहील आणि नुकसान भरपाई देईल. याचं कारण पाठीमागं ज्यावेळी काही अशा संकट शेतकऱ्यावरती आले त्यावेळी सरकारनं शेतकऱ्याला मदतीचा हात पुढं केलेला आहे. परंतु याही वेळी चांगली भरीव मदत माझ्या शेतकऱ्याला करावी ही अपेक्षा माझी एक शेतकरी नेता म्हणून सरकारकडून असेल. भाऊ, राजकीय प्रश्नाकडे पुन्हा एकदा येतो. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस राज्याचे जे मुख्यमंत्री यांना वेळोवेळी फ्रेम केलं जातं, म्हणजे तेच जबाबदार आहे मराठा समाजाला आरक्षण आडकाठी निर्माण करतात अशा पद्धतीचं फ्रेम तयार केलं जातं. अशा पद्धतीचं म्हणजे वातावरण निर्मिती होते की खरोखर तेच अशा पद्धतीचं आडकाठी निर्माण करताय. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला देवाभाऊच्या कालखंडामध्ये जेवढं मिळालं तेवढं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कधीही मिळालेलं नाहीये. त्यांनी सारथीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले, अनेक विद्यार्थी IAS IPS झाले, परदेशामध्ये शिकायला गेले, अनेकांना शिक्षणाची स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळाली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेकांना कर्ज उपलब्ध झाले, त्याचं व्याज जमा झालं, अनेक तरुण रोजगारक्षम निर्माण केले. त्यांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं गेलं, परत दुसऱ्यांदा आरक्षण त्या व्यक्तिमत्वानं दिलं आणि ते न्यायालयामध्ये टिकलं. त्याचा लाभ आज हे आमचे विद्यार्थी घेत आहेत. त्या आरक्षणाच्या पूर्वीच्या आरक्षणामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे. जे त्यांच्यावर टीका करत आहेत त्यांनाच मला उलट प्रश्न करायचा आहे की 50 वर्षामध्ये तुम्ही किती आरक्षण मराठा समाजाला दिलं आणि तुमच्या आरक्षणामुळं किती मराठा समाजाची मुलं नोकरीला लागली, किती मराठा समाजांना तुम्ही स्कॉलरशिपा दिल्या, तुम्ही दिलेल्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून किती मुलं IPS IAS झाली याचा एकदा आकडा जाहीर करावा. कारण त्या काळामध्ये अशी कोणतीही योजना 50 वर्षे पूर्वी निर्माण झालेली नव्हती आणि ज्यानं निर्माण केली गेली व्यवस्था त्याला टार्गेट का केलं जातं तर मी सांगितलं हा संघर्ष ही वाड्यातली सत्ता ही गावगाड्यात देवेंद्र फडणवीस यांनी आणलेले आहे. म्हणून हा खरा संघर्ष उभा राहिलेला आहे की वाड्याचा हक्क असताना गावगाडा कसा काय वाड्याच्या बरोबरीला येऊन बसायला लागला या आणि देवेंद्र फडणवीस हा कसा काय मुख्यमंत्री होतो या, कारण जागीरदारी तर वाड्याची आहे आणि फडणवीस कसा काय आमच्या जागीरदारांच्या या वंश परंपरेच्या व्यवस्थेमध्ये राजा म्हणून बसला या. म्हणून चाललेला हा सगळा चक्रव्यूह आहे. पण मला खात्री आहे राज्यातल्या जनतेचा विश्वास आहे हा चक्रव्यूह हा बौद्धिकचार्य बुद्धिमान माणूस महाराष्ट्राच्या राजकारणातला हा आर्य चाणक्य आहे आणि मला खात्री आहे की हा मगधाचं राज्य पराभूत करून यानं चंद्रगुप्ताचं राज्य या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने उभा केलेला. भाऊ, ज्यावेळेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे, त्यावेळेस एक जुनं स्टेटमेंट आहे त्यांचं. तुम्ही शरद पवारांवरती एक वक्तव्य केलं होतं त्यांच्या शरीरयष्टीवरनं. तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं
डॉग स्क्वॉड जे असतात ना त्याच्यामधले त्या प्रकारचे तुम्ही त्याच्यातले एक प्रतिनिधी आहे आणि म्हणून तुम्हाला आमदारकी बहाल केली होती असं त्यांनी दावा केला होता. जयंत पाटील साहेब माझ्याच तालुक्यातले आहेत. आमचं दोघांचं एकच तालुका आहे, आमचा बांधाला बांध दोघांचाही आहे. आदरणीय राजाराम बापू हे मोठे नेते होते जनता पक्षाचे त्या काळातले. माझे वडील त्यांच्याबरोबर त्या काळामध्ये काम करत होते. बापूंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती फार मोठं काम या राज्यामध्ये केलेलं होतं. बापूंच्या मागे एक मोठा गट होता या राज्यातला, म्हणजे त्या काळामध्ये ते 150 आमदार उभा करू शकत होते, एवढा मोठा गट होता. जयंत पाटलाने आता 1.5 आमदार सुद्धा उभा करू शकत नाहीत, म्हणजे स्वतःच म्हणून ते बाहेर पडल्यानंतर काय. त्यामुळे मला वाटतं त्यांच्यावर बोलावं असं मला वाटत नाही. बरं, ते जर महायुती सोबत यायचा प्रयत्न केला, भाजपात येत असतील तर तुम्हाला आवडेल? असं आहे की मी फार राजकारणाच्या पटलावरील छोटा माणूस आहे. मी शेतकऱ्याच्या चळवळीचा एक प्रतिनिधी म्हणून मी आज भारतीय जनता पक्षाबरोबर या ठिकाणी काम करत आहे. शेवटी त्या पक्षातले नेते त्याच्या बाबतीत निर्णय घेऊ शकतात, कारण तो शेवटी पक्ष पुढे घेऊन जाणं, त्याचा विस्तार करणं हे काम पक्षातली प्रमुख मंडळी पाहत असते. त्या निर्णयावर मी बोलणं योग्य आहे असं मला वाटतं. भाऊ, एक शेवटचा प्रश्न घेतो. ज्या विषयापासून आपली चर्चेला सुरुवात झाली होती, गो रक्षण आणि गोवंश हत्या हा कायदा राज्यात आहेच. दुसरा मुद्दा असा आहे, या संदर्भामध्ये तुम्ही आता राज्यभर काही आंदोलन छेडणार आहात, काही मेळावे घेणार आहात शेतकऱ्यांना एकत्र घेऊन? काय हा प्रश्न रस्त्यावर उतरून आंदोलन करून हा सुटणारा प्रश्न नाही आहे, कारण 35 वर्षाच्या चळवळीमध्ये मी अनेक आंदोलनं केलेली आहेत. याही प्रश्नाचा मी बारकाईनं अभ्यास केला. ज्यावेळी माझ्या हातामध्ये पुरावा आले, गेली 2 महिने झालं मार्केटमधला व्यापार ठप्प झालेला आहे, 2-3 महिने झालं. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे, कारण हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ सोडवू शकतात. त्याच्यामध्ये काही पर्याय आहेत. पर्याय नंबर 1 आहे देशी गाय, आमची गोमाता आहे. देशी गायीचे जे वेगवेगळे जाती प्रजाती आहेत, याला आम्ही गोमाता मानतो. त्या गायी आम्ही बाजारावर विकत नाही. त्याच्यासाठी गोवंश हत्याबंदी कायदा जसाचा तसा असावा ह्या मताचे आम्ही. धोरणात काही बदल करण्याची आवश्यकता आहे का? त्याच्यामध्ये फक्त बदल एकच करायला पाहिजे की जर्सी गायी आणि होस्टन गायी किंवा संकरित गायी की ज्याला वशिंड नसतं. आणि काही लोक, मी आता नावं घेत नाही, नावं घेतलं की परत त्यांना राग येतो, काही लोक म्हणत आहेत की जर्सी गाय, होस्टन गाय ही गाढवाच्या आणि डुकराच्या संक्रमणापासून तयार झालेली आहे. मग जर ती गाढवापासून आणि डुकरापासून तयार झाली असेल तर तिला गोमाता म्हणायचा प्रश्न येत नाही, तिला बाहेर काढावी. आणि म्हैशी असतील, गाय या संकरित गायी असतील, याच्यावरती कुठेही विक्रीला बंधन येता कामा नाही. याचं कारण जर बंधन आलं तर काय होईल, भाकड जनावरं सांभाळायला भार पडल्यामुळं शेतकरी दुधाळ जनावरांची निर्मिती करणार नाही. भाकड जनावर तो रस्त्यावरती सोडून देईल. जिकडं तिकडं त्या जनावरांचा एक मोठा प्रश्न राज्यामध्ये तयार होईल. आता मी एक गाय घेतली, तिच्या मला 2 गायी झाल्या, एक गाय तयार करून मला विकायची असते, पण विकायला गेलो तर मला बाहेर विकता येत नाही, वाहनवाला न्यायला येत नाही, मारझोड होते. आणि दुसऱ्या बाजूला ती गाय विकताना जर अडथळे येत असतील तर 1.5 लाखाची गाय फुकाला जायला लागली, ते 30,000ला 40,000ला. त्यामुळं या व्यवसायातून शेतकरी सुद्धा थांबेल आणि हे आमच्या दृष्टीनं फार चांगलं आहे असं अजिबात नाही, राज्याच्या दृष्टीनं अजिबात नाही. एक आकडा तुम्हाला सांगतो प्रशांतजी की आमच्याकडे गोवंश हत्याबंदी कायदा आहे, पश्चिम बंगालमध्ये गोवंश हत्या बंदी कायदा नाही आहे. पण तिथं मात्र राज्य तिथं पण नाही, गोव्यात पण नाहीये. गोव्यात पण नाही. गोव्यात नसेल, मी काही गोव्याची माहिती घेतली नाही, पण असेल तुम्ही म्हणता. माझा प्रश्न असा आहे, पण तुम्ही जे म्हटले तथाकथित गोरक्षक जे अशा प्रकारे हल्ला करतात, तस्करी करतात, त्यांच्या विरोधात तुम्ही अशा शेतकऱ्यांना एकत्रित असा म्हणण्याचा आहे की
पश्चिम बंगालमध्ये जनावरांची संख्या वाढते आहे आणि आमच्याकडे जनावरांची संख्या घटते आहे, हा सरकारचा अहवाल सांगतोय. आणि मग आता तथाकथित जे गोरक्षक आहेत ते माझ्यावर जर हल्ला करायला येत असतील पोलीस असताना, एवढं मोठं त्यांचं धाडस निर्माण झालं असेल, तर सामान्य माणसाला ते काय करत असतील. मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओ, सामान्य माणसाला कशी छेडते ते. आणि खरंच सामान्य माणूस त्रसलेला आहे, आक्रोश करत आहे. फक्त गाववाड्यातली एक मन असते बघा की मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी, सगळी भिवून झालेली होती. या मांजराला जर घंटा घातली तर माझं आडनाव बदललं जाईल, माझा धर्म बदलला जाईल, माझ्यावर टीका टिप्पणी होतील, मला ट्रोल केलं जाईल. पण मी ठरवलं मला कोण ट्रोल करतोय ह्याच्याशी मला देणं घेणार नाही, माझ्यावर कोण टिप्पणी करणार आहे ह्याच्याशी मला परवा नाही, माझ्यावर कोण हल्ला करणार आहे ह्याच्याशी मला काही देणं घेणार नाही, कुणाची काय स्टाईल आहे ह्याच्याशी मला देणं घेणार नाही. कारण मी बांधील आहे ते माझ्या मायबापाशी, माझ्या शेतकऱ्याशी, शेता भातात राबणाऱ्या माणसाशी मी बांधील आहे. मी ह्यांच्याशी बांधील, तो माझ्या बाजून आहे. त्याला मला अनेकांचे फोन यायला लागले, मराठवाड्यातनं यायला लागले, खानदेशातनं यायला लागले, सगळ्या सांगली कोल्हापूर सातारा मधून यायला लागले की भाऊ तुम्ही चांगला विषय हातात घेतला, कोण घेत नव्हतं. सगळे बोलायला लागले. अनेक आमदारांनी मला फोन केलं की म्हणले भाऊ फार अवघड झालं, बोलता येत नव्हतं. मी म्हणलं अरे तुम्ही बोला. म्हटले तुम्ही बोललाय, आम्ही नाही बोलू शकत. ग्रामीण भागातल्या अनेक आमदारांची ही व्यथा आहे. शेतीमध्ये शेतकऱ्याशी नाळ जोडणारे काही आमदारांनी ट्विट सुद्धा केलंय की सदाभाऊचे आमचे विचार वेगळे असतील, परंतु सदाभाऊने घेतलेला विषय योग्य आहे. तथाकथित गोरक्षकांचा प्रचंड त्रास आहे. म्हणजे जे मातीत आहेत, ज्यांचं मातीवर पाय आहे, ती माणसं म्हणत. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडनं काही आला संदेश वगैरे काही? पुणे जिल्ह्याचे जे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, मीच त्यांच्याकडं माझं मागणं घेऊन निघालूया. 2 उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब, आदरणीय अजित दादा आणि देवाभाऊ यांच्याकडे की आमच्या शेतकऱ्याचं ग्रहण ऐका आणि माझ्या मायबाप शेतकऱ्याला न्याय द्या. धन्यवाद. धन्यवाद साहेब, तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल. हे होते शेतकरी नेते सदाभाऊ खोत. यांनी लेट्सअपमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने, शेतकऱ्यांसाठी आपण आपलं बलिदान देखील देण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.